केशव गायकवाड प्रभाग क्रमांक 9 मधून तुम्हाला जयंतीचा प्रतिसाद तर आज आपल्या रूपामधून तुम्ही बघितलेलाच आहे सर, की ही जनता जी आहे कुठल्या पक्षाच्या किंवा कुठल्या पैशावाल्याच्या उमेदवाराच्या पाठीमागं न राहता ही जनता ही अपक्ष उमेदवार केशव पांडुरंग गायकवाड यांच्या सोबत आज किती मोठा प्रतिसाद आहे हे आपण तुमच्या माध्यमातून तुम्ही बघू शकतात आणि जनतेला दाखवू शकतात की ही जे लोक जे आहेत ही लोक ना कुठल्या पैशासाठी ना ही लोक ना कशासाठी आले नाहीत। मला जे तिकीट न देऊन नामदार धनंजय मुंडे साहेबांना जे मला जे आज तिकिटाला डावललं, मी लोकांचे एक कमीत सांगतो, वडील वारल्यापासून मी 8 वर्ष झालं आज मी त्यांची समाजसेवा करीत आहे। त्याच समाजसेवाचं फळ म्हणून आज हे जनतेनं माझ्यासोबत येऊन ते आज मला दाखवून दिलं। अपक्ष लढण्याचा का निर्णय घेतला आपण? अपक्ष लढण्याचा हे निर्णय घेतला की सर माझ्या वडिलाचा इथं लॉकडाऊनमध्ये पाणी वाटप करते वेळेस, पाणी पुरवठा करते वेळेस, लोकाला सेवा देते वेळेस, पाण्याची सेवा उपलब्ध करून देते वेळेस आम्ही ती सेवा वडिलाचा वारसा म्हणून आम्ही ते समाजसेवा काम चालूच आहे। त्या लोकांची अशी इच्छा होती की आज जर तुम्ही जर ह्या उमेदवारीमध्ये जर नाही थांबलात इलेक्शनमध्ये तर आज आमच्यावर फार मोठा अन्याय होईल। नेते होते पांडुरंग तात्या गायकवाड हे जे होते नेते आमचे ही वारंवार आमच्या वार्डामध्ये येत होते, बघत होते, सुखामध्ये दुःखामध्ये। त्या पद्धतीनं तुम्ही बी येत आहेत जात आहेत म्हणले, आम्हाला पुण्याच्याला पुढल्या 5 वर्षामध्ये कुणी इकडे बघाय देखील येणार नाही असं लोकांचं म्हणणं होतं, म्हणून मी अपक्षाचा निर्णय घेतला। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर राहिला? मी एक कमीत माता रमाई आंबेडकर घरकुल योजनेमध्ये आणि PM पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ कमीत एक 300-350च्या जवळजवळ मी 340च्या आसपास घरकुलाचा लाभ दिलेला आहे। लोकांचे पत्र निघालेले आहेत माझ्यामुळं। मी एक गरीब कुटुंबातला मुलगा आहे, त्या गोष्टीची मला जाणीव आहे। 12 वाजता 9 वाजता असं पाणी आणावं लागत होतं। त्या पाण्याचा प्रश्न आज घरोघर पाणी गेलेलं आहे, हे मीच केलेलं आहे। सौर ऊर्जा असेल, लाईट असेल, लोकांची समस्या असतील, सुखातल्या असतील, दुःखातल्या असतील किंवा लग्नाचे योग असतील, आम्ही त्यांच्यासोबत एक घरातला एक कुटुंब प्रमुख म्हणून किंवा एक घरातला मुलगा म्हणून मी हे प्रत्येक समस्या त्यांच्या सोडवितो। जनतेचा प्रतिसाद पाहून काय वाटते निवडून येण्याबाबत? मला तर वाटतं विरोधकच राहिलेत का नाहीत की ते विरोधकाचा प्रश्न आहे, हे बघूनच पागल झालेत। ही जनताचा प्रतिसाद बघूनच ते परेशान झालेले आहेत। आता त्यांचं जे आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला धमकी देणे, 5-25 रुपयाचं आश्वासन देऊन त्यांना भिडविणे, ह्यांच्यासोबत दिसायचं नाही, हे त्यांचं वारंवार फॉर्म इलेक्शन चालू झालं आहे, फॉर्म भरायची डेट चालू झाली तेव्हापासून कंटिन्यू त्यांच्या धमक्या कार्यकर्त्याला चालू आहेत।